उमेदवारांच्या गर्दीमुळे भाजपासाठी दक्षिण काहीसं सेफ, तर सरळ लढत आणि बंडखोरीमुळे उत्तर जड असं काहीसं चित्र आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपाला शहर उत्तरमधून 30,000वर मताधिक्य होतं, तर दक्षिणमधून 10,000ची पिछाडी होती। अर्थात उत्तर सेफ तर दक्षिण अनसेफ होता। आता विधानसभेला मात्र हे चित्र उलटं दिसून येतंय। उत्तर मतदारसंघातून आघाडीकडून महेश कोठे निवडणूक रिंगणात आहेत। यामुळे इथं देशमुख आणि कोठे अशी सरळ सरळ लढत पाहायला मिळते। शिवाय बंडखोर उमेदवार शोभा बनशेट्टी यांच्यामुळे उत्तरचं सहज सोपं गणित भाजपासाठी काहीसं कठीण होऊन बसलं आहे। लोकसभेला जिथं दक्षिणमधून भाजपा पिछाडीवर राहिला, तिथं विधानसभेला मात्र पक्षाचा मार्ग सुकर दिसतोय। याला कारण ठरते ती दक्षिणमधील उमेदवारांची गर्दी, महाविकास आघाडीमध्येच होणारी दोस्तीतील कुस्ती, यातून होणाऱ्या संभाव्य मतविभागणीमुळे भाजपासाठी दक्षिण काहीसा सेफ ठरताना दिसतो आहे। राजकारणात कोणतीही परिस्थिती कायम राहत नसते असं म्हणतात। याचाच अनुभव दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाबाबत येताना दिसतोय, हे मात्र नक्की।